वुमेन्स 24 चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मी जयश्री चांडक. आज आपल्या सोबत आहे नवनिर्वाचित चांदूर रेल्वेच्या नगर अध्यक्ष प्रियंकाताई विश्वकर्मा. ताई नमस्कार. वुमेन्स 24 चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही नगराध्यक्ष झाला त्याबद्दल तुमच्या मनापासून अभिनंदन. तर मला तुम्हाला फक्त एवढंच विचाराय की जे तुम्ही म्हटलं होतं आधी की चांदूर रेल्वेच्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं आहे की रखडलेले कामं बाकीच्या समस्या हे पूर्ण होतील, तर त्यावर तुमचा काय एजंडा आहे? नक्की. आतापर्यंत जे काही सत्ता आमच्या चांदुरात होती त्यांच्या तुम्ही काम बघणार तर तुम्हाला काहीच दिसणार नाही. कारण की आजही मला मूलभूत जे गरज आहे त्यापासून सुरुवात करायची आहे. तर नक्की त्यापासून सुरुवात करून आपल्या चांदूरला जे काही चांदूरवासियांचे स्वप्न आहे त्या प्रगतीवर घ्यायच्या माझ्या लक्ष आहे आणि नक्की त्यांचे जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करू. म्हणजे तुम्ही जसं म्हटलं होतं की आपलं चांदूर आणि आपलं चांदूर पॅनल, तर त्याबद्दल तुमचं पूर्ण ठरलेलं आहे की काय करणार आहे काय नाही आहे? नक्की आमच्या पूर्ण प्लॅन रेडी आहे आणि आतापासून नाही अनेक वर्षापासून आमचे जे प्लॅन आहे ते रेडी आहे. फक्त आमचे इम्प्लिमेंट करण्याची संधी आम्हाला आता भेटली आहे. चांदूर रेल्वेच्या लोकांनी तुमच्यावर भरोसा करून तुम्हाला जिंकून दिलं आहे, तर त्यावर तुमचं काही प्रतिक्रिया? नक्की. आता चांदूर रेल्वेचे प्रत्येक नागरिकने यावेळी पक्ष जाती हे सर्व गोष्टींच्या पलीकडे जाऊन सर्वांना नकारून आता माझ्यावर विश्वास ठेवला आहे. कारण की त्यांना पण गरज होती आणि माझ्या चांदूरसाठी त्यांचे जे काही अडचण आहे ते दूर करण्यासाठी त्यांना मी एक पर्याय म्हणून त्यांच्या मध्ये होती आणि निश्चितच त्यांच्या सपोर्ट होता, त्या कारण मी निवडून आली. एक शेवटचा प्रश्न, एक महिला सुरक्षेसाठी तुमचं काय? आता महिला सुरक्षेसाठी जे पहिली गोष्ट लोक सांगतात ते आहे सीसीटीव्ही लावणे. पण निश्चितच फक्त सीसीटीव्ही काही करू नाही शकत. आम्हाला एक सभ्य समाज घडण्याची गरज आहे आणि त्यासाठी माझा प्रयत्न राहील की आपले जे नवीन पिढी आहे, युवक आहे, त्यांच्याकडून रोजगार असला तर निश्चितच त्यांची मानसिकता वेगळी तयार होते आणि त्यासाठी माझा प्रयत्न आहे. तर निश्चित समाज सभ्य असला तर महिला पण सुरक्षित असते. धन्यवाद ताई. आपल्यासोबत होत्या प्रियंकाताई विश्वकर्मा आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे की सगळे कामं होतील, जनतेने विश्वास ठेवला आहे. तर अशाच घडामोडीसाठी बघत रहा वुमेन्स 24 चॅनल. धन्यवाद.